जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनची प्रक्रिया करत असताना कोणत्या गोष्टी सर्वाधिक जास्त महत्त्वाच्या आहेत ज्या आपल्याला चेक करून घेणं आवश्यक आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। अन्यथा यापैकी एखादी गोष्ट जर आपली चुकून राहून गेली तर आपण या भरतीमधून जे आहे बाहेर पडू देखील शकतो। तसं होऊ नये, आपण या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं आणि आपल्याला आपल्या हक्काचा जॉब मिळावा याकरिता हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी खूप जास्त महत्त्वाचा ठरणार आहे। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो बघूया माहिती। परंतु माहिती पाहण्यापूर्वी आपण जर का या ठिकाणी टीईटीची किंवा सीटीटीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी या ठिकाणी सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत। एक नवीन बॅच लॉन्च होते आहे गुरुजी नावाची, कार्यरत शिक्षकांसाठी टीईटी बॅच। या बॅच मध्ये टीईटी साठी लेक्चर तर आहेच आहे, परत जे आहे प्लस मध्ये आपण सीटेट साठी बरंच कंटेंट स्टडी मटेरियल या ठिकाणी तुम्हा लोकांना प्रोव्हाइड करतो आहोत। या सगळ्या गोष्टी मिळतील तुम्हाला आपल्या हक्काच्या मास्टर टीचर या ऍप्लिकेशनवर। याच्यासोबतच मित्रांनो आपण जर का पाहत असाल तर येत्या 8 फेब्रुवारी पासून सुरू होणारी जी सीटीटीची एक्झाम आहे त्याकरिता देखील मार्गदर्शन अवेलेबल आहे। याकरिता देखील आपल्याला प्ले स्टोर वर जाऊन मास्टर टीचर हे जे ऍप्लिकेशन आहे डाउनलोड करून घ्यायचं आहे। चला आपण सर्वात पहिल्यांदा जे आहे आता महत्त्वाचं पाहून घेऊया की आपल्याला नेमकं काय पाहायचं आहे। बघा, आपल्याला काय करायचं आहे की पूर्ण जो फॉर्म आहे आपला जो ज्या पद्धतीने डेमो आहे त्या डेमो प्रमाणे पाहून घ्यायचा आहे। डेमोची लिंक मी या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये पण दिलेली आहे। एक तर आपण डेमो पाहून घ्यायचा, त्या डेमो प्रमाणे आपण सगळे जे काही पॉइंट आहेत ते कव्हर करून घ्यायचे, भरून घ्यायचं। भरून घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, जर आपण फॉर्म सेल्फ सर्टिफाई केलेला असेल, आपल्याला जेव्हा पूर्णपणे या ठिकाणी शाश्वती होते की ठीक आहे मी माझी जी एवढी काही इन्फॉर्मेशन आहे ती पुटअप करून दिलेली आहे, आता माझा फॉर्म सेल्फ सर्टिफाई झालेला आहे, तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला लॉग इन करून चेक करायचं आहे आपला फॉर्म सेल्फ सर्टिफाई झाला किंवा झालेला नाही। त्याकरिता कशा प्रकारे चेक करायचं ते पाहून घ्या। तर मित्रांनो सेल्फ सर्टिफाई झाल्याच्या नंतर आपण फक्त लॉग इन आयडी आणि पासवर्ड आणि ओटीपी टाकून या ठिकाणी लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्याच्या नंतर पहिलं जे पेज येतं अशा प्रकारे ॲप्लिकेशन फॉर्म स्टेटस सेल्फ सर्टिफाईड अशा प्रकारचं आपल्याला या ठिकाणी स्टेटस दाखवतो आहे। अशा प्रकारचं स्टेटस दाखवलं म्हणजे आपला फॉर्म जो आहे तो सेल्फ सर्टिफाई झालेला आहे। डाव्या साईडला जर आपण बघितलं प्रिंट सेल्फ सर्टिफाईड ॲप्लिकेशन फॉर्म, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो आपल्याला ज्यावेळेस लक्षात आलेलं आहे की आपला फॉर्म सेल्फ सर्टिफाई झालेला आहे आणि फॉर्म सेल्फ सर्टिफाई झाल्याच्या नंतर आपण त्याची जी काही सर्टिफाईडची कॉपी आहे डाउनलोड करून घेतलेली आहे। आता डाउनलोड केल्याच्या नंतर आपल्याला या कॉपीमध्ये कोणकोणत्या गोष्टी ज्या आहेत परत एकदा व्हेरीफाई करायच्या आहेत ते समजून घ्या। मी तुम्हाला जे आहे एक छोटासा डेमो या ठिकाणी दाखवतो। बघा, हा एक फॉर्म आहे, ठीक आहे। या फॉर्म मध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी व्हेरीफाई करून पाहायच्या आहेत। बघा, ह्या अशा प्रकारचा फॉर्म आहे जे की आपण डाउनलोड केलेला आहे। आता या डाउनलोड केलेल्या फॉर्म वरती बऱ्याच गोष्टी आहेत, ठीक आहे। शिक्षण सेवक पद भरतीसाठी टप्पा 1 असेल, स्वप्रमाणपत्र वगैरे वगैरे बाकीच्या गोष्टी लिहिलेल्या आहेत। आता यामध्ये काय काय आहे आपल्याला त्या गोष्टी चेक करायच्या। बघा, या ठिकाणी आपल्याला अर्जदाराचं नाव, हे नाव तर आपल्याला ॲज इट इज येणार आहे, याच्यामध्ये काही बदल नसेल। आपला लिंग आपण या ठिकाणी चेक करायचा, डेट ऑफ बर्थ या ठिकाणी चेक करून घ्यायची आहे। आता डेट ऑफ बर्थ आपण चेक करू शकतो आणि याच्यामध्ये जर का काही तफावत असेल तर डेट ऑफ बर्थ आपल्याला चेंज करण्यासाठी ऑप्शन आहे, ते एकदा चेक करून घ्यायचं। त्यानंतर आपला आधार क्रमांक आपल्याला बदलता येत नाही, मिळालेले गुण आपल्याला या ठिकाणी बदलता येत नाही। वैवाहिक स्थिती एकदा चेक करायची, मॅरिड असेल तर मॅरिड, अनमॅरिड असेल तर अनमॅरिड जे काही आहे। हयात अपत्यांची संख्या आणि 2006 नंतर जन्मलेल्या अपत्यांची संख्या हे आपल्याला एकदा व्यवस्थितपणाने व्हेरीफाई करून घ्यायचं आहे, पाहून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर जो ईमेल आयडी आहे तो आपल्याला चेंज करायचा असेल तर चेंज करू शकता, भविष्यामध्ये आपल्याला कामी येतं, ठीक आहे। जरी मोबाईल नंबर आपला हरवला वगैरे काय झालं तर किमान जीमेल वरून आपण ते बऱ्याच गोष्टी पुढे प्रोसेसमध्ये करू शकतो, किंवा आपल्याला जॉईनिंग लेटर येतं किंवा इंटरव्ह्यू साठी जो काही कॉल येतो तो याच ईमेल आयडी वर येतो। त्याच्यामुळे हा ईमेल आयडी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, हे आपल्याला एकदा पाहून घ्यायचं आहे। त्यानंतर आपला जो काही कॉन्टॅक्ट नंबर आहे तो कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला एकदा या ठिकाणी पाहून घ्यायचा की व्यवस्थित आहे किंवा नाही। इकडच्या साईडला जो आहे तो आपला फोटो आहे, ठीक आहे। मी हाईड केलेला आहे, युट्यूब याला अलाउ करत नाही बरेचशा कोणाची पर्सनल इन्फॉर्मेशन। फोटो आपला व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे, व्यवस्थित चेहरा दिसणारा फोटो असायला पाहिजे, तो जर असेल तर मग ठीक आहे।
ठीक आहे. आणखी एक गोष्ट मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या. आपला फॉर्म सेल्फ सर्टिफाय झाला किंवा नाही, किंवा ही जी कॉपी आहे व्यवस्थितपणाने आहे की नाही ते पाहण्यासाठी ना तुम्हाला या ठिकाणी आडव्या अक्षरामध्ये सर्टिफाईड सेल्फ सर्टिफिकेशन हा हा वॉटरमार्क दिसत असेल. हा वॉटरमार्क मित्रांनो आपल्यासाठी महत्वाचा आहे. तो वॉटरमार्क आला म्हणजे आपलं सगळं झालेलं आहे सेल्फ सर्टिफिकेशनची प्रक्रिया. ठीक आहे. इकडे पत्ता वगैरे आहे, हे पत्ता आपण चेक करून घेऊ शकता. पत्ता जर यदा कदाचित बारीक सारीक पत्त्यामध्ये जर का काही चूक झाली असेल तरी देखील चालून जातं. आता यायचं आहे आपल्या इकडे महत्वाचा मुद्दा आहे महाराष्ट्राचा डोमसाईल. डोमसाईल आहे नाही एकदा व्यवस्थितपणाने व्हेरीफाय करून घ्यायचा. आपला जो अर्जदाराचा जात संवर्ग, जी जात आहे ते आणि भरतीसाठी जात संवर्ग, या दोन गोष्टी व्हेरीफाय करून घ्या. ह्या दोन गोष्टी एकच असायला पाहिजे. ठीक आहे. कधी कधी चुकून वेगळं काही होऊ शकतं. नॉन क्रिमिलियर आहे नाही आपण केलं नाही केलं ते एकदा व्हेरीफाय करून घ्या. आता शेवटचे क्षण आहेत त्याच्यामुळे या गोष्टी आपल्याला बारकाईनं पाहूनच घ्यायच्या. याच्या व्यतिरिक्त आपल्याला जर काही समांतर आरक्षण असेल, महिला प्रकल्प, खेळाडू, अनाथ, माजी सैनिक, भूकंप, पदवीधर आहे, येस नो जे आहे ते व्यवस्थितपणाने समजून घ्या. त्यानंतर इतर तपशील जे आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागामधला असेल, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा, 94चे निवडणूक अधिकारी, हा हॉरिझॉन्टल कॅटेगरीचा प्रकार आहे. ते एकदा आपण व्यवस्थितपणाने पाहून घ्या. त्यानंतर येतं आपला सगळ्यात जास्त महत्वाचा मुद्दा ज्याच्यावरून आपलं होणार आहे सिलेक्शन. ते सिलेक्शन म्हणजे तुमचं 10वी तुमची अर्हता, तुमचं हे जे माध्यम आहे ना हा सर्वात जास्त महत्वाचा आहे. बघा SSCचं माध्यम आपल्यासाठी सर्वात जास्त महत्वाचं आहे, कारण आपल्याला प्रिफरन्सेस इकडून येतात. एकदाचा हा बोर्ड वगैरे चुकला तर चालतं, पण हा मीडियम अजिबात चुकता कामा नये. निकालाचा दिनांक आपल्याला एकदा चेक करून घ्या, टक्केवारी चेक करून घ्या, डिव्हिजन जर चुकलेलं जरी असेल कुणाचं तरी चालतं. आणि इथे जे आहे ना 10वीची जी प्रथम भाषा आहे ती फार जास्त महत्वाची असते. लक्षात घ्या 10वीची प्रथम भाषा तीच राहते जे आपलं माध्यम राहतं. ठीक आहे. 10वीची प्रथम भाषा आणि आपलं माध्यम एकच असायला पाहिजे. बाकीच्या भाषांना तेवढंच व्हॅल्यू नाहीये, पण आपल्या रिझल्ट वरती जे आहे ते आपण भरलं का नाही एकदा पाहून घ्या. त्यानंतर HSCचं पाहून घ्या. बाकी मीडियम पहा, राज्य बघा, त्याची टक्केवारी, पासिंगची डेट एकदा जे आहे ना ते व्हेरीफाय करून घ्या. एकदा व्हेरीफाय करून घ्या. त्याच्यानंतर जे आहे आपण जर काही ग्रॅज्युएशन वगैरे केलेलं असेल, ग्रॅज्युएशनचे सब्जेक्ट्स पाहून घ्या. सब्जेक्टचा जो मुख्य विषय आणि गौण विषय जो आहे, एकदाच डिव्हिजन वगैरे चुकलं तर चुकू द्या. डिव्हिजन वगैरे चुकलं तर तेवढंसं काही मॅटर करत नाहीये, परंतु आपला विषय, आपला मीडियम, ग्रॅज्युएशनचा मीडियम तर तेवढं महत्वाचं नाहीये, विषय आणि टक्केवारी या दोन गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत. त्या गोष्टी समजून घ्या. त्यानंतर बघा हा 12वीला जे आहे बंगाली, तेलुगू, सिंधी, कन्नड किंवा गुजराती भाषा होती का, त्याला येस केलंय किंवा नो केलंय ते एकदा समजून घ्या. ज्याचं आहे ते येस करा, ज्याचं नाहीये ते नो करा. त्यानंतर बघा पुढच्या पेजवर आपलं या ठिकाणी जे आहे व्यावसायिक अर्हता दिलेली आहे, प्रोफेशनल क्वालिफिकेशन. म्हणजे हा एक खूप जास्त महत्वाचा आहे. एक तर 10वीचं मीडियम आणि त्याच्यानंतर तुमचं DTED असेल किंवा BEd असेल, हे दोन्हीचं जे मीडियम आहे ते अतिशय जास्त महत्वाचं आहे. हे मीडियम बघा, याची टक्केवारी बघा, पासिंगचं डेट बघा, ह्या गोष्टी एकदा परत नजरेखालून घाला. त्याच्यानंतर आपलं ग्रॅज्युएशन आहे, ग्रॅज्युएशनसाठी प्रोफेशनल अर्हता BEd असेल, मग BEdची मेथड वगैरे विचारत नाही इथे, BEdचे फक्त पर्सेंटेज विचारतं. बऱ्याच जणांना जे कन्फ्युजन आहे की BEdची मेथड विचारतं, मग आम्ही कुठे टाकायची, त्यासाठी इथे ऑप्शन नाहीये, त्याची मेथड आपल्याला टाकायची गरज नाहीये. एक तर हे आहे. त्यानंतर हा बघा वॉटरमार्क आहे, सर्टिफाईड सेल्फ सर्टिफिकेशन टेट 2025. आता असा हा आडव्या याच्यामध्ये जे आहे वॉटरमार्क आहे, हा वॉटरमार्क आपल्यासाठी असायला पाहिजे. म्हणजे आपण एकदम रिलॅक्स राहू शकतो. त्यानंतर बघा इथे TETची किंवा CTETची माहिती आहे, ही माहिती बघून घ्या. हे अर्जदाराचं नाव या ठिकाणी जे आहे, आसन क्रमांक असेल, त्यांची टक्केवारी असेल, हा पेपर 1 असेल, हा पेपर 2 असेल. ज्यांचं मिसमॅच आलेलं आहे ते मिसमॅच इकडे खाली दाखवतो देखील ते की बाबा कोणत्या अधिकाऱ्याने मिसमॅच वगैरे दूर केलेलं आहे, तुमचं अप्रूव्ह करून घेतलेलं आहे वगैरे वगैरे गोष्टी, त्याही एकदा तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या. आपली टक्केवारी वगैरे किंवा आपलं जे पासिंगचं वर्ष वगैरे आहे ते व्यवस्थित आहे का. इथे CTETची माहिती आपण दिलेली नाहीये, कारण हा उमेदवार पास नाहीये, तो भाग निराळा आहे. त्यानंतर लक्षात घ्या, हा शेवटचा मुद्दा आहे. शेवटच्या मुद्द्यावरती आपण हे शपथपत्र दिलेलं आहे आणि शपथपत्र दिल्याच्या नंतर या ठिकाणी जे आहे आपली सिग्नेचर आलेली आहे आणि इथे आपलं नाव आहे. लक्षात घ्या, फोटो जो आहे, फोटो तो सर्वात वरती आहे. ठीक आहे. फोटो पहिल्या पेजवर आहे, फोटो आहे इथे आणि इथे सिग्नेचर नाहीये, फोटो खाली सिग्नेचर नाहीये. तर सिग्नेचर कुठे गेलेली आहे, सिग्नेचर आहे एक्झॅक्टली शेवटच्या पेजवर. त्याच्यामुळे आपण फार जास्त पॅनिक व्हायचं नाहीये.
सिग्नेचर इकडे आलेली आहे आणि हा आपला लॉग इन डिटेल्स आपण शेवटचं कधी लॉग इन केलं होतं वगैरे वगैरे, कारण हे पवित्र पोर्टलला रेकॉर्ड असायला पाहिजे की कोणत्या उमेदवाराने किती वेळा रेकॉर्ड केला, कोणत्या वेळी रेकॉर्ड केला किंवा लॉग इन केलं होतं त्या गोष्टी. तर हे अशा प्रकारे जे आहे एवढ्या गोष्टी आपल्याला चेक करून घ्यायचं. ज्यांचं जेवढं क्वालिफिकेशन आहे त्या क्वालिफिकेशन प्रमाणे, त्या मीडियम प्रमाणे या सगळ्या गोष्टी आपल्याला चेक करून घ्यायचं. आता यदा कदाचित याच्यामध्ये काही डिफरन्स तुम्हाला वाटला की मेजर एखादी चूक झालेली आहे यार, हे असं नसायला पाहिजे होतं, मी तसं टाकून दिलेलं आहे, मग अशा कंडिशनमध्ये जे आहे अजूनही आपल्याकडे वेळ आहे, आपण ते अनसर्टिफाय करा. आता अनसर्टिफाय कशा प्रकारे करायचं त्याचाही डेमो मी ऑलरेडी आपल्या चॅनलला दिलेला आहे. मग आपण अनसर्टिफाय करून घ्यायचं तो, आणि त्याच्यानंतर तेवढीच चूक आपल्याला दुरुस्त करायची. सगळ्याचा सगळा फॉर्म नाही भरायचा. तेवढं एक समजा आपण असं म्हणूया की बाबा ग्रॅज्युएशनमध्ये माझं काहीतरी मिस्टेक झाली होती, मग ग्रॅज्युएशनचे तेवढाच पॉईंट आपल्याला जे आहे एडिट करून घ्यायचा आणि सेव्ह करायचा, परत एकदा सेल्फ सर्टिफाय करून घ्यायचा. अशा प्रकारे आपल्याला प्रोसेस करायची आहे. आय होप आपल्यापैकी कुणाचंही एकही पॉईंट या ठिकाणी चुकता कामा नये, कोणतीच चूक आपल्या अभियोग्यताधारकांच्या हातून होऊ नये हीच माझी मनोमन इच्छा आहे. आणखी जर का तुम्हाला पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनच्या संदर्भामध्ये किंवा शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये काही शंका असेल, काही प्रश्न असतील, या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी माझ्या परीने जे आहे त्यांच्यावरती व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा त्या ठिकाणी त्यांना रिप्लाय देण्यासाठी प्रयत्न करेन.